काय रमाकांत, कसे आहात? बरं आहे. तू? मी पण मजेत. न जाने क्यों होता है यू जिंदगी के साथ. रमाकांत, अरे मी प्रदीप नारकर, विद्या विकास हायस्कूल. हरगडे मॅडम, तो कोण? तो ढापण्या दिवाडकर किंवा राणे राजशेखर यडवडकर गुरुजी. अरे पद्या. अरे मी ओळखलंच नाही. हाफ चड्डीत आपण भेटलो आणि आता. आणि त्यातून अरे मी बदललोय केवढा. शाळेत असताना मला काडी पैलवान म्हणायचे सगळे. तू होतास कुठे इतकी वर्ष? 11वी नंतर भेटलाच नाही. अरे अमेरिकेत असतो रे. येतो कधी कधी तरी मुंबईत, पण कोणाला भेटायचा योग नाही आला. माझं जाऊ दे रे. तू कुठे आहेस? तू कसा आहेस सांग. अरे आम्ही कुठे जाणार बाबा. हे बघ, मला आता जावं लागेल. आपण असं करू, उद्या ह्याच टाइमला इकडे भेटू. नक्की. डन. येस. खूप प्रयत्न केले आम्ही, पण नंतर तिला केमोथेरपी झेपली नाही रे. प्रयत्न करणं आपल्या हातात असतं रे. शेवटी विधिलिखित काय असेल. खरंच विधिलिखित चुकत नाही रे. त्याच्यानंतर मी कुणामध्ये मिसळलो नाही, कुणाला भेटलो पण नाही. वेळ लागतो रे. 35 वर्षांचा सहवास म्हणालास ना, मग वेळ लागणारच. आणि एकटं राहायची सवय नसते ना. पुरुषांना तर एकटेपणाचा खूप त्रास होतो. बायका काय बिचारा रमवतात आपला जीव संसाराच्या जबाबदाऱ्यात. तू किती वर्ष एकटा आहेस? मी 20. मग दुसरं लग्न? नाही रे बाबा. निशा माझी मुलगी, तिच्यासाठी नाही केलं. निशा मोठी झाली असेल ना? हो ना. अरे खूप मोठ्या पोस्टला आहे ती. भयंकर ब्रिलियंट आहे आणि इंडिपेंडंट, स्मार्ट. 100-125 लोक तिच्या हाताखाली काम करतात. दिवस रात्र बिझी असते. पण सतत मी काय करतो ह्याची चौकशी चालू असते. दिवसाला 10 वेळा रिपोर्टिंग करायला लागतं. मी खाल्लं का, मी जेवलो का, मी औषध घेतलं का, मी जिमला गेलो का. प्रत्येक गोष्ट माहिती करून हवी असते तिला. एकदा मी तिला सांगितलं, आता माझ्यातच सेन्सर बसवून घे, म्हणजे माझ्यावरती तुला सॅटेलाइट वरून नजर ठेवता येईल. बिचारी स्वतःपेक्षा ना माझीच काळजी जास्ती करते. आता पण नको म्हणाली होती. मी म्हटलं येतो लगेच. जाणीव आहे रे पोरीला. बाबाने पोरीसाठी किती त्याग केलाय हे तिने लहानपणापासून पाहिलंय. आईच्या जबाबदाऱ्या पण पार पाडल्यास तू आजपर्यंत. ती जाईल आज ना उद्या, मग त्यानंतर आधाराला कोणी नको. नको रे बाबा, मी एकटाच बरा आहे. पण गर्लफ्रेंड वगैरे नाही. अरे तिकडे चालतं रे अमेरिकेत, मला सगळं माहिती आहे. मला शेंडी लावू नको. मी होतो ना 6 महिने तिकडे, सगळं जवळून बघितलंय मी. अरे तू एले मध्ये होतास हे जर आधी सांगितलं असतंस तर तुला घेऊन गेलो असतो, मजा केली असती. अरे तिथली लाईफस्टाईलच वेगळी आहे. बघितली आहे रे तिथली लाईफस्टाईल.
घटकेत हाय म्हणतात काय, घटकेत बाय. कुणाला वेळ आहे तिकडे? बघ, मलाही नाहीये. उद्या आपण ठरल्याप्रमाणे इकडेच भेटू. येस, पण मी सांगितल्याप्रमाणे तू येणार आहेस काय? हे काहीतरीच काय रे तुझं यार. हे बघ, आता ठरलं म्हणजे ठरलं, त्यात बदल नाही. बरं, बघतो जमतं का. चल. अरे 10 वर्ष तरुण दिसतोयस रे. छे रे, तू मागे लागलास म्हणून घातलं. सुनो, 1 प्लेट समोसा और 1 इडली. चटणी सांबार आलं. अरे शेजाऱ्याला दिसू नये म्हणून मी लवकर बाहेर पडलो. आता पुन्हा द्यायचं टेन्शन. रोजचे कपडे पण नाही आणले. साला उगाच वाटत राहतं सगळेजण माझ्याकडेच बघतायत. का? म्हाताऱ्याला चढ लागलाय. अरे म्हाताऱ्याकडे लक्ष द्यायला वेळ कोणालाय? आजूबाजूला एवढी हिरवळ असताना. हे हिरवळीवरून एक आठवलं. तुला आपल्या शाळेत ती नूतन होती माहितीये? हा, काय रे, तुला कशी काय आठवते? का नाही आठवणार? आम्ही सगळे तिच्या प्रेमात आणि ती तुझ्या. त्या काळात पण काय दिसत होती रे. हो रे. तू काय कमी होतास? ती भेटली होती काय रे पुन्हा तुला? मला वाटलं तुम्ही लग्न बिग्न केलं असणार सिनेमातल्या सारखं. ते रे, शाळेनंतर मी पुण्याला गेलो. तिचं माहित नाही, पण तिने सेंड ऑफला म्हटलेलं गाणं मात्र आठवत आहे. न जाने क्यों होता है ये जिंदगी के साथ अचानक ये मन किसी के जाने के बाद करे फिर उसकी याद छोटी छोटी सी बात न जाने क्यों. आईला सगळं डोळ्यापुढे आलं रे. 76ची बॅच. हे तुला कोणी भेटलं होतं का रे? सुशी माहितीये? सुशीला पाटकर. अरे ती एका लग्नात भेटली होती. आता मुलाकडे राहते म्हणे बँगलोरला. ती मॉनिटर होती ना? ठरलं, अमेरिकेला जायच्या आधी मी आपल्या सगळ्या शाळेतल्या मित्रमैत्रिणींना भेटूनच जाणार. अरे ते कुठे आता तुला भेटणार? त्यांचं नाव, गाव, पत्ता. अरे शोधू रे. हल्ली ना फेसबुकवर सगळ्यांच्या कुंडल्या मिळतात, पण नाव आठवणार नाही. एक काम करूया, आपण ना शाळेत जाऊ, तिथे सगळी लिस्ट मिळेल. येस, तिकडे शाळेत जाऊया आणि एक वडापाव खाऊया. थँक्स, मनापासून आभार. नवीन लॅबचं काम सुरू करायचं चाललंय. डोनेशनची गरज होतीच. अगदी देवासारखे आलात. काहीतरीच काय सर, आमचं कर्तव्य होतं ते. शाळेनं पाया घडवलाय आमचा, त्यामुळेच तर आम्ही एवढे पुढे जाऊ शकलो. ते झालंच, पण त्याची जाणीव ठेवून देणगी देणारे तुमच्यासारखे फार कमीच. घ्या ही 76च्या बॅचच्या स्टुडंटची लिस्ट. अरे वा, यासाठी तुमचे मनापासून आभार सर. आता बघूया कोण कोण भेटतायत ते. आता हा सेल्फी आपल्या ग्रुपचा आयकॉन. हे बघ, गुप्ते आणि सुमरेचे नंबर मिळाले, तेवढे ऍड करून टाकतो. अरे त्यांना आधी फोन तर कर. बघू रे, त्यांना जरा सरप्राईज देऊ. हे तो सुमरे आपल्याला काय सरप्राईज द्यायचं आठवतं ना तुला? एकदा त्यांनी त्या दिवाडकरच्या दप्तरामध्ये एक बेडूक टाकला होता. साला 1 नंबरचा चॅप्टर. अरे पण मगाशी तू प्रिन्सिपॉलच्या रूम मध्ये राऊत सर म्हटल्यानंतर एवढा का फुटलास? कुठला म्हणजे काय? तुला आठवते एकदा राष्ट्रगीताला उभी असताना तोंडात बोरं होती म्हणून राऊत सरांनी शिक्षा केली होती. बाप रे, अरे कुले फोडले होते पट्टीनं. 4 दिवस बसू शकलो नाही. अरे पण काय राष्ट्रप्रेम होतं रे. राष्ट्रप्रेम काय नाही रे. त्यांनी त्या सामंतबाईला प्रेमपत्र लिहिलं होतं.
त्या दिवशी सकाळी सामंतबाईंच्या भावाने त्यांचं मुस्काट फोडलं आणि त्याने आपले कुले फोडले. काय सांगतोस काय? अरे पण मग आधी का नाही सांगितलंस? मला मागावून कळलं रे. तो आपला रघु शिपाई होता ना, त्याने मला सांगितलं. काय साला किस्से असतात ना एक एक. त्यावेळी एवढं काही जाणवलं नाही, पण आता नुसतं ना आठवलं तरी हसायला येतं. अरे एवढी मोठी बातमी आणि फक्त पेढ्यांवर मागवणार आहेस? छे रे, आज घरात कोणी नाही. मुलगा आणि सूनबाई तिच्या बहिणीकडे जात आहेत ही गोड बातमी आणि पेढे द्यायला. आजचं सेलिब्रेशन माझ्या घरी. ग्रेट. आपल्या व्हॉट्सअप ग्रुपचं पण तिकडेच करून टाकू. सुनेनेच सुचवलं रे. अगदी मुलीसारखे आहे बघ माझ्या. ती गेल्यानंतर मुलाने आणि तिनेच मला दुःखातून बाहेर काढलं बघ. कधी कधी सिनेमाला घेऊन जा, कधी हॉटेलात घेऊन जा, कधी कधी तर घरात आम्ही 5-3-2 सुद्धा खेळलो. ही दोघं आहेत म्हणून दिवस मजेत चाललेत. आणि आता एकदा नातवंड घरात आलं की वेळ कसा जाईल कळणार नाही. अरे तू पेढा तरी खा ना. अरे खाऊ रे, चालता चालता एकाला 2 खाऊ, म्हणजे शुगर पण वाढणार नाही. काय रे, हे काय घेतलंयस? काय नाही रे, घरातलं सामान. बर मला एक सांग, नाव काय ठरवलंयस? काय ठेवायचं ते? अरे पहिला मुलगा की मुलगी ते तर होऊ दे, मग बघू. अरे त्याबद्दल नाही, मग शाळेच्या व्हॉट्सअप ग्रुप बद्दल विचारतोय. हो ते काय. विद्या विकास मंडळ विद्यालय VVMV 76A. VVMB 76A फायनल. येस. ये बस. चालेल. अच्छा, हेच सामान होय? काय ही चालेल ना? अरे धावेल. 1 मिनिट हा, मी आलो. ते मला काय माहित नाही, तू आजच्याच बोल. अगं, तुला कळत नाहीये का रे? चल हे आपण बाहेर जाऊ. अरे मुलगा आणि सून घरात आहेत. अरे म्हणूनच म्हणतो कम्फर्ट होत नाही. ये तू, आपण बाहेर जाऊ. अगं पण म्हाताऱ्याला समजावू कसं ते. बरं ठीक आहे, कुठे गेलेत ते? मला काय विचारतोय? मला सांगून जातात का ते? हे बघ, एवढं पॅनिक व्हायची गरज नाहीये, येतील ते. मला कंटाळा आलाय या घराचा. हसो, आज बोलणार आहेस ना? लक्षात आहे ना काय ते? काय ते? काय 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 तू मुद्दाम करतोयस का रे हे सगळं? आपलं ठरलं होतं ना, त्यांना म्हणावं हे घर विका आणि आमचा काय तो वाटा द्या आम्हाला. हे बघ, हे घर बाबांच्या नावावर आहे, लक्षात ठेव. पण तू त्यांचा मुलगा आहेस. आज ना उद्या हे सगळं तुझंच होणार आहे. मग उद्या ना देता आज दिलं तर काय बिघडलं? ते मला काय माहित नाही. तू सरळ बोल त्यांच्याशी. हे बघ, मी बघतो काय करायचं ते, तू शांत हो. बघू कसं जमतंय ते. जमतंय ते? जमव. हे मूल हवं असेल ना तर म्हाताऱ्याला घर विकायला तू पटवायचं. आता हे मूल जाऊन मी अबॉर्ट करेल, लक्षात ठेव. तुझ्या बोलण्यावर कधी जाणवलं नाही रे. तू तर म्हणत होतास की तुला मुलीसारखी सून. ते हे बघ, माझं ऐकशील तर घर विकू नकोस. आमचे अण्णा नेहमी म्हणायचे, पुढ्यातलं ताट द्यावं पण बसायचा पाठ देऊ नये. खरंच आहे रे बाबा. आज तू त्यांना घराबाहेर जा म्हणून सांगू शकतोयस, कारण घर तुझं आहे. उद्या त्यांच्या दारात पडलास आणि त्यांनी जा म्हणून सांगितलं तर कुठे जाणार आहे? तसं नाही करणार रे ते. खात्री आहे तुला? गॅरंटी आहे? अरे सगळं डोळ्यासमोर दिसतंय तरी का फसतोयस तू? अरे पण ती माझ्या नातवंडाला काही अबॉर्ट करत नाही. ही केवळ धमकी आहे. तिचा राग टोकाचा आहे. त्या रागाच्या भरात काही करेल ती. अरे असं कसं करेल ती?
तू तुझ्या मुलाला सांग ना, चालते वा घरातून, घर तुझं आहे. नाही तर एक काम कर, माझ्या बरोबर अमेरिकेला चल. अरे मस्त लाईफ आहे तिकडचं. आणि तुझी मुलगी आहे ना डेट्रॉइट मध्ये, मी सोडतो तुला तिच्याकडे. ती तर आधीपासूनच मागे लागली. मागे लागली ना, मग कशाला थांबतोय तिथे? अरे एवढं प्रेमाने बोलावते तुला. बोडक्याचा प्रेम. अरे तिकडे घर कामाला, माळी कामाला, पोरांना सांभाळायला असे 3 गाडी परवडत नाही तिथे. म्हणून ती मला 3-in-1 वापरते. कळलं? काय सांगतोस काय? आता कशासाठी मागे लागली माहितीये? तुमच्या पश्चात हा मला वाटा नाही देणार. त्यापेक्षा आता फ्लॅट विकला आणि वाटणी करून टाका. तू तरी सुखी आहेस रे. तुझ्यावर जीव टाकते पोरगी. हॅलो, कुठे आहेस तू? तू बाहेर कशी आलीस? तुला एकही पैसा मिळणार नाहीये. माइंड युअर लँग्वेज इज स्टुपिड गर्ल. एक दमडी देणार नाहीये मी तुला तुझ्या व्यसनांसाठी. हॅलो हॅलो हॅलो. निशा घराबाहेर कशी पडली? तुम्हाला सांगितलं होतं ना की तिला घराबाहेर सोडू नका म्हणून. आत्ताच रिहॅब मधनं परत आली ती. जा, लगेच जा आणि शोधा तिला, फास्ट. मला वाटलं तू तरी सुखात असशील. हे हसू सुद्धा सुखाचा मुखवटा आहे रे. तो कुणालाच चुकला नाही. आपण शाळेत नाही का हसरा चेहरा, रडका चेहरा असं करायचं? प्रत्येकाच्या मुखवट्या आड तेच असतं. खरं आहे. ज्याचं त्याचं दुःख. आपापली कॅटेगरी आपण शोधायची आणि हसायला शिकायची. Yeah!